मागच्या पत्रकार परिषदेमध्ये उत्तर मध्य मुंबईचे असणारे उमेदवार उज्ज्वल निकम यांना असणारा आम्ही काही प्रश्न विचारले होते आणि ते मुंबईवरती हमला जो झाला होता त्या संदर्भातले प्रश्न होते अशी परिस्थिती आहे। त्या याच्यामध्ये आम्ही असताना म्हटलं होतं की IPS अधिकारी हेमंत करकरे, सालसकर आणि कामते यांचा त्या अटॅकमध्ये गोळ्या लागून मृत्यू झाला होता। तेव्हा ह्या गोळ्या कोणाच्या होत्या? कसाब आणि अबू इस्माईल याच्या बंदुकीतल्या होत्या का? त्यांनी वापरलेल्या वेपनमधल्या होत्या का? त्याचा खुलासा उज्ज्वल निकम यांनी करावा असा मी त्यांना विनंती केली होती। ते पार्लमेंटच्या निवडणुकीला उभा आहेत। पार्लमेंटच्या निवडणुकीला उद्या निवडून गेले तर देशाची इमानदारी राखणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून पुन्हा आम्ही असणारा आज उज्ज्वल निकम यांना असणारा विचारतोय की त्यांनी जे आर्ग्यू केलं आणि केस चालवली याच्याबद्दल कोणाचाही दुमत नाही, परंतु ऑर्डरमध्ये पान नंबर 1572 पॅराग्राफ नंबर 1291 त्याच्यातला असणारा सब पॅराग्राफ 4 हा महत्त्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। वाचकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी मी तो पुन्हा या ठिकाणी वाचतोय। एक्यूज नंबर 1 म्हणजे कसाब इज फर्दर कन्विक्ट of offense punishable under section 302 of Indian Penal Code for having committed murders of Amarchand Narayan Solanki, दूसरा सीताराम मल्लाप्पा साखरे, तीसरा रहमतुल्ला इब्राहिम, चौथा विनोद मदनलाल गुप्ता, पाचवा अंबादास रामचंद्र पवार, सहावा अब्बास रजब अन्सारी आणि सातवे जे आहेत ते तुकाराम ओमले आहेत। and is sentenced to death and is further sentenced to pay a fine of 10,000 to all of them। हे त्याच्यातला असणारं हे जजमेंट आहे। या जजमेंटमध्ये आम्ही असणारं उज्ज्वल निकम यांना विचारतो की जे IPS अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांचाही खून झालाय अशी परिस्थिती आहे, त्यांच्या संदर्भातलं फायनल ऑर्डर जी आहे ते फायनल ऑर्डरमध्ये त्यांची नावच नाही आहेत आणि हे IPS अधिकारी आहेत, सरकारी अधिकारी आहेत, देशाला वाचवायला निघालेले अधिकारी आहेत, पोलीस खात्याचे असणारे अधिकारी आहेत, काही जण मिलिटरीमधले रिटायर्ड असणारे अधिकारी आहेत। या संदर्भातली माहिती आपण कोर्टासमोर का आणली नाही हा आमचा असणारा सवाल आहे। मागच्या वेळेसही आम्ही असणारा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि बेसेलेटिक अधिकाऱ्यांच्या रिपोर्टवरनं
ज्या गोळ्या हेमंत करकरे आणि सालसकर यांच्या शरीरातून निघाल्या त्या कसाबनी आणि अबू इस्माईल यांनी वापरलेल्या वेपनरीशी मिळत नाहीत, जुळत नाही असा एव्हिडन्स त्या जजमेंटमध्ये होता, तो आपल्यासमोर मांडलेला आहे। आम्ही पुन्हा उज्ज्वल निकम यांना असं विनंती करतोय की कुठल्या तरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी, कुठल्या तरी व्यक्तीला वाचवण्यासाठी त्या काळी आपल्यावरती दबाव आला असेल तर आज आपण लोकसभेचे उमेदवार आहेत, आपल्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव नाही। इमानदारीने आणि प्रामाणिकपणे उज्ज्वल निकम यांनी सांगावं की त्यांना कोणी दबाव आणला होता का, त्यांना कोणी इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या का की हेमंत करकरे, सालसकर आणि कामते आणि 5 पोलीस कॉन्स्टेबलरी यांच्या संदर्भातला एव्हिडन्स लीड करू नका असं तुम्हाला कोणी डायरेक्शन दिलं होतं का? त्यावेळेस सरकार काँग्रेसचं सरकार होतं, भारतीय जनता पक्ष त्यावेळेस विरोधी होते, त्यावेळेस या दोघांपैकी आणि एनसीपी सुद्धा सरकारमध्ये होते, या दोघांपैकी तुम्हाला कोणी इन्स्ट्रक्शन्स दिल्या की हेमंत करकरेंच्या संदर्भातली कॉन्स्पिरसी आणि इतर IPS अधिकाऱ्याच्या संदर्भातली कॉन्स्पिरसी ही आपण जजमेंटमध्ये आणू नका, एव्हिडन्समध्ये आणू नका असं आपल्याला कोणी इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या त्याची नावं आपण सांगावीत अशी विनंती आपल्याला करतोय। त्या मतदारसंघातल्या लोकांना सुद्धा माझं असं आव्हान आहे की हा देशाच्या नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे। जसं बाहेरच्यांकडून भारताच्या एकतेला धोका आहे, तशाच रीतीने बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये शेवटच्या भाषणामध्ये या देशामध्ये जयचंद किती निर्माण झाले आणि या जयचंदामुळे भारताला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व गमावावं लागलं याचं उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहेत। मी आव्हान असणारा या ठिकाणी उज्ज्वल निकम यांना करतोय की आपण प्रामाणिकपणे काय घडलं ते लोकांना सांगावं, का आपण सांगितलेली व्यक्ती, आपण सांगितलेली संघटना या देशामध्ये पुढे जयचंदचं काम करणार आहे का याच्या संदर्भातला निर्णय आम जनतेला घेता येईल। आणि म्हणून माझं पुन्हा एकदा उज्ज्वल निकम यांना असणारं आव्हान आहे की आपल्या केस आपण जी चालवलीत त्याच्यामध्ये हेमंत करकरे, कामते, सालसकर आणि 5 कॉन्स्टेबलरी त्या ओमले सोडता उरलेल्यांवरती आपण असणारा कुठेही उल्लेख येऊ दिलेला नाही, त्यांच्या संदर्भातली माहिती येऊ दिलेली नाही, एव्हिडन्स आपण असणारा त्या ठिकाणी लीड केलेला नाही। तो का लीड केला नाही याची जनतेला आपण 20 मेच्या अगोदर, मतदानाच्या अगोदर सांगावं अशी विनंती आम्ही उज्ज्वल निकम यांना करतोय। माझं म्हणणं असं आहे की हल्ला पाकिस्तानने केलाय। आमची थिअरी अशी आहे की हल्ल्यामध्ये हल्ला अशी असणारी थिअरी आहे। ती हल्ल्यामधल्या हल्ल्याची थिअरी ज्यावेळेस येते त्यावेळेस ज्यांनी हल्ला केला त्याला पाकिस्तान हल्ला करणार आहे याची जाणीव होती, माहिती होती। त्याच्यामुळे असणारा जो कोणी केलेला आहे तो पाकिस्तानशी लिंक आहे हे डेफिनेटली आता असणारं स्पष्ट व्हायला लागतंय। ती लिंक भारतीय जनता पक्ष ओपन का करत नाहीये हा त्याच्यातला सवाल आहे। कसाबकडे आणि अबू इस्माईलकडे मिळालेल्या वेपनरीशी जुळत नाही तेव्हा तिथे असणारा तिसरा कोणतरी हजर आहे की ज्यांनी गोळ्या घातल्यात, तो कोण आहे, तो कोण आहे हा सवाल आम्ही उज्ज्वल निकमांना विचारतोय। मग ती संघटना आहे की व्यक्ती आहे? माझं म्हणणं असं आहे की ती व्यक्ती असेल, संघटना असेल। त्या काळी जयचंद एक व्यक्ती होता, आता असणारा जयचंद हा व्यक्ती येऊ शकतो आणि संघटनाही होऊ शकतात।
त्याच्यापैकी हा जयचंद कोण आहे याचा उल्लेख असणारा उज्ज्वल निकम यांनी करावा आणि ते अशा संघटनेचे उमेदवार आहेत की जे राष्ट्रभक्तीला पदोपदी आणि पावलोपावली शपथ घेऊन सांगतात की आम्ही राष्ट्रभक्त आहोत. तेव्हा आता त्यांच्यावरती डबल जबाबदारी आलेली आहे की ते राष्ट्रभक्त पक्षाचे असणारे प्रतिनिधी आहेत. तेव्हा ह्या राष्ट्रभक्ताच्या प्रतिनिधीचा मान राखण्यासाठी त्यांनी जयचंदचं नाव जाहीर करावं असं मी त्यांना आवाहन करतोय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.